सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम हनुमान किसळ संघाकडनं अभय आणि ऋषी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बाहेरमध्ये सामना 3 षटकाचा खेळवला जाईल. दोन्ही संघाने नोंद घ्या. गोलंदाज मार्गवती गोलंदाज रवी षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी येताना पाहिलं होतं. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहत आहोत. एका साईडला संघ श्री गणेश वडगाव आणि त्याच्या विरुद्ध टीम जे हनुमान किसळ. स्ट्रायकिंगचा विचार केला तर अभय पाहिजे मित्र. न स्ट्रायकिंगचा विचार केला तर ऋषी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मार्गवती गोलंदाज रवी षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी येताना पाहायला मिळतं. मॅच ऑन. पहिला बॉल रवीचा अभयसाठी फेकला जाईल. भन्नाट वेगानं बॉल फेकला होता. अतिशय भन्नाट वेग आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल डाट सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम श्री गणेश वडगाव संघाकडनं रवीच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 हाताळला जातोय. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डाट. तिसरं पंजांची मदत व्हाईट बॉल साठी आपण रिव्ह्यू ऑप्शन मध्ये पाहू शकाल कशा रीतीने देखील रवीने हा बॉल अभयसाठी फेकलाय. ऑन फील्ड पंच डॉट बॉल. येस डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये देखील वाईडच्या ऋषीच्या आतमधून बॉल निघून जातोय. अतिशय सुंदर देखील नजर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश च्या माध्यमातून देखील पंचाचं काम केलं जात आहे. इथे मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला. अभयच्या बॅटमध्ये धडाकेदार षटकार. 6 धावे देखील मैदानाच्या आतमध्ये धावफलक ओपन होताना पाहायला टीम जे हनुमान किसळ संघाचा अकाउंट 6 धावा. पहिला बॉल डॉट केला होता फलंदाज अभय, परंतु दुसरा बॉल खेळण्यासाठी स्ट्राईक इनवरती बाहेर मिळाला. त्या बॉलवरती मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला. बॉल पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. 6 आणि 6 धावेनं धावफलक ओपन होताना पाहायला मिळेल. अतिशय सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. पण एकदा रवी आणि समोर पाहिलं तर अभय. मैदानाच्या आतमध्ये दिशा खराब. वाईट बॉल डावीच्या बाजूला बॉल ठेवला गोलंदाज रवीनं. पंचानं बॉल वाईट घोषित केलाय. वाईटच्या मदतीने धावा फलकावरती 7 धावा. पुन्हा एकदा रवी आणि समोर अभय पाहायला मिळतो. मोठाले फटके फलंदाज रवी अभय पाहायला मिळतो आणि गोलंदाज रवी समोर आडवी बॅट नंबर का जबरदस्त बॉल पाठवून दिला स्कोर लेग मध्ये. षटकारासाठी कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये अभयच्या बॅट मध्ये तो हा दुसरा षटकार. 13 धावा फलकावरती जमा होताना पाहायला मिळेल. अतिशय चांगलं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम जे हनुमान किसळ संघाकडनं अभयच्या माध्यमातून देखील मोठाले फटके मैदानाच्या आतमध्ये सजवले जात आहे. सातत्याने पहिला बॉल डॉट आला होता. दुसरा बॉल ते षटकार आला. तिसरा बॉल डॉट वाईट बॉल. पुन्हा एकदा तिसरा बॉल पिकावा लागला गोलंदाज रवीला आणि त्या बॉलवरती अभयनं पुन्हा एकदा षटकार ठोकला. उर्वरित अजूनही 3 बॉल स्ट्रायकिंग इनवरती पुन्हा एकदा अभय आणि गोलंदाज रवी समोर 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 ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आडवा बॅट नंबर का जबरदस्त पुन्हा एकदा बॉल देखील पाठवून द्या स्कोर लेग मध्ये जातोय हा सवकार. 4 आणि 4 धावेच्या मदतीने धावा फलकाचा विचार केला तर सध्याच्या घडीला 17 धावा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. अतिशय चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम जे हनुमान किसळ संघाकडनं अभयच्या माध्यमातून देखील मोठाले फटके मैदानाच्या आतमध्ये सातत्याने सजवले जातात. आतापर्यंत पाहायला गेलं तर धावा फलकावरती 17 धावा. गोलंदाज रवी पहिला बॉल ते कमबॅक होतं. पुन्हा एकदा देखील मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल होताना पाहायला मिळतो. फलंदाज अभय भन्नाट वेगानं बॉल फेकला, परंतु देखील अभयनं हा बॉल सोडून दिला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. उर्वरित शेवटचा बॉल शिल्लक असताना रवी आणि समोर अभय. समोर ठेवला पायामध्ये बॉल ठेवला होता. फटका दमदार मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होता त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल निघून जातो. एक टप्पा कात चौकारासाठी 4 षटक समाप्तीचा सिग्नल. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावा फलकाचा विचार केला तर 21 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय.
एक षटक समाप्तीनंतर धावा फलकाचा विचार केला तर 21 धावा. अतिशय मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये देखील अभयच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात. सातत्याने 2 षटकार 2 चौकार संघाला मिळवून देण्याचं काम केलं. एक वाईड बॉल इष्टाची धाव रवीने खर्च केले आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर रवीच्या माध्यमातून देखील षटक क्रमांक 1 च्या माध्यमातून 21 धावा खर्च करताना पाहायला मिळतो गोलंदाज रवी. टीम श्रीगणेश वडगाव संघाकडून षटक क्रमांक 1 हाताळला होता तो म्हणजे रवीने आणि पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केले. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गवती गोलंदाज धनाजी येताना पाहायला मिळतं. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये देखील षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गवती गोलंदाज धनाजी येताना पाहायला मिळतं. सदर तीन बाप्पा प्रसन्न बनाचवाडी चषकामध्ये अंडर 25 मध्ये खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर टीम श्री गणेश वडगाव संघ चॅम्पियन म्हणून राहिली होती. तो संघ खऱ्या अर्थानं आज शिंगपूर वॉरियर्स संघामध्ये खेळताना पाहायला मिळतो. बॅटचा देखील कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बसवला जातो. विकेट पहिला विकेट ऋषी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. आडवं बॅटने पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु देखील बॅटने चांगला बॉलला संपर्क दिला नाहीये. विकेट पहिला विकेट टीम जय हनुमान किसळ संघाला ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. तर नवीन फलंदाज चिन्मय मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. गोलंदाज मार्गवती गोलंदाज धनाजी पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवला. पहिला देखील षटक हाताळला होता रवीने. पहिला बॉल डॉट आला होता परंतु नंतर देखील अतिशय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अभयच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 21 धावा देखील संघाला मिळवल्यात. तो अभय नशाक एंड वरती पाहायला मिळतो आणि षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गवती गोलंदाज धनाजी पहिल्या बॉलवरती विकेट. षटकातील दुसरा बॉल समोर चिन्मय मैदानाच्या आतमध्ये प्लावडा फील्ड आणि पंचांनी देखील आकाशाकडे बोट वळवला. इथे पाहायला गेलं तर विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. बॅटचा देखील कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये टीम जय हनुमान किसळ संघाला लागतोय चिन्मयच्या माध्यमातून. भन्नाट वेगानं बॉल देखील धनाजीनं फेकला होता. बॅटचा कडा घेऊन बॉल पण एकदा विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये धनाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये टीम जय हनुमान किसळ संघाला चिन्मयच्या माध्यमातून पाहायला मिळतो. समीर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये टीम जय हनुमान किसळ संघाला लागतोय चिन्मयच्या माध्यमातून. पहिला विकेट ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दुसरा विकेट इथे चिन्मयच्या माध्यमातून पाहायला मिळतो. नवीन फलंदाज समीर मैदानामध्ये दाखल झाले. गोलंदाज मार्गवती गोलंदाज धनाजी षटक क्रमांक 2 हाताळतो. 2 बॉलवरती 2 विकेट. षटकातील तिसरा बॉल आणि समोर समीर. पुन्हा एकदा देखील प्लाउड ऑफ होती मैदानाच्या आतमध्ये. भन्नाट वेगानं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बसवला जातोय. षटकातील तिसरा बॉल डॉट. सुंदर गोलंदाजी देखील धनाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 श्री गणेश वडगाव संघाकडनं षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गवती गोलंदाज धनाजी आला. पहिल्या बॉलवरती विकेट. दुसऱ्याही बॉलवरती विकेट आणि तिसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट. समोर पुन्हा एकदा समीर. खोलवर टप्प्याचा बॉल पण एकदा बनाट वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातो. सातत्याने देखील या षटकामध्ये 2 डॉट बॉल 2 बॉलवरती 2 विकेट 2 डॉट बॉल. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम श्री गणेश वडगाव संघाकडनं धनाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 हाताळला जातोय. अजूनपर्यंत मुदगील एक सुद्धा धाव खर्च केली नाहीये. येणाऱ्या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळतोय का समीरच्या बॅटमधनं. फुलटॉस बॉल आठवो बॅटने पटका जबरदस्त सजवलाय. बघता देखील एक धाव वेगाने बनला आणि बॉल देखील सीमारेषेचा वेध घेतो चौकारासाठी. 4 आणि 4 धावेच्या मदतीने धावाचा विचार केला तर 25 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ रवीने हाताळला होता. त्या षटकामध्ये 21 धावा खर्च केले होते. आता जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गवती गोलंदाज धनाजी आला. पहिल्या बॉलवरती विकेट. दुसऱ्याही बॉलवरती विकेट. तिसरा बॉल डॉट. चौथाही बॉल डॉट आणि 5व्या बॉलवरती चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये समीरच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळाला. 2 सातत्याने बॉल डॉट काढला. तिसरा बॉल खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती त्या बॉलवरती देखील चौकार आणि षटक इथे विकेट. मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेट. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धनाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 हाताला. शेवटच्याही बॉलवरती विकेट. सुंदर गोलंदाजी धनाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फक्त 4 धावा 2 डॉट आणि 3 विकेट. धावाचा विचार केला तर सध्याच्या घडीला 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 2 षटक समाप्तीनंतर धावा फलकावरती टीम जय हनुमान किसळ संघ 25 वरती खेळताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. अनिकेत
षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज मारकुटी गोलंदाज मोहन आणि स्ट्राईक इनचा विचार केला तर अभय पाहायला मिळतो. बिग हिटर कुठेतरी देखील नॉन स्ट्राईक इन वरती थांबला होता. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू होताना स्ट्राईक इन वरती अभय पाहायला मिळतो. सातत्याने देखील संघाला 20 धावा मिळून जाते या फलंदाजानं. तो फलंदाज षटक क्रमांक 3 चा खेळ चालू असताना पहिला बॉल खेळण्यासाठी दाखल झाला होता. पहिला बॉल देखील डॉट खेळला. सुंदर गोलंदाजी देखील मोहनच्या माध्यमातून बाहेर मिळते. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्क सज्ज झाला. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट. पण एकदा समोर अभय अनुभव बाटना पटका जबरदस्त सजवला. बॉल उंची भरपूर घातली. लांबी ते पाहावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये धनाजीन अतिशय सुंदर पद्धतीने झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता अभयना, परंतु देखील पटका फसला. बॉल उंची भरपूर गाठली होती. लांबी कमी. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक धनाजी आला आणि धनाजीच्या माध्यमातून सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपताना पाहायला मिळाला. सागर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. धावा फलकाचा विचार करता सध्याच्या घडीला 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा एक मोठा बिग हिटर होता अभय, परंतु कुठेतरी देखील मैदान सोडताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 चा खेळ खेळण्यासाठी दाखल झाला होता. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल होती विकेट, परंतु देखील हरकत नाहीये. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 चालू होता. त्या षटकामध्ये 20 धावा संघाला मिळून दिल्या, परंतु तिसरा षटक चालू होताना दुसऱ्या बॉलवरती विकेट सोडावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर दाखल झाला. गोलंदाज मारकुती गोलंदाज मोहन. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज मारकुती सज्ज झाला. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल होती विकेट. अजूनही षटकातील 4 बॉल आणि स्ट्रायकिंग एंडवरती सागर. डावखुरी हाताचा फलंदाज करताना पाहिलं गेलं तर टीम जय हनुमान किसान संघाकडनं 6व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय सागर. सागरच्या बॅटमध्ये मोठ्या फटके मैदानाच्या आतमध्ये सजवले जातील का पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 3 चा खेळ चालू असताना धाबा फलकाचा विचार केला तर सध्याच्या घडीला 25 वरती संघ आपला थांबलाय आणि तो देखील 25 चा स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम तिथे सागरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल का. गोलंदाज मारचा विचार केला तर मोहन पाहायला मिळतो. सातत्याने 2 बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये डॉट पाहायला मिळतात. 1 डॉट 1 विकेट म्हणजे दोन्ही डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 2 बॉलमध्ये एक सुद्धा धाव खर्च केली नाहीये. अजून देखील या षटकामध्ये 4 बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मार्कमध्ये थांबावं लागतं. गोलंदाज मोहनला आणि बॅटन पटका जबरदस्त सजवला. क्षेत्ररक्षक देखील बहुता, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल निघून जातोय. सागरच्या बॅटमधनं धडाकेदार षटकार. 6 आणि 6 धावेच्या मदतीने धावा फलकावरती 31 धावाचा फलकावरती जमा होताना पाहायला मिळेल. अतिशय मोठा पटका मैदानाच्या आतमध्ये देखील सागरच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. हा तडाखेदार षटकार 25 वरती देखील धाव फलक थांबला होता आणि तिथून पुढे देखील सागरच्या बॅटमधनं मोठा फटका आला. मैदानाच्या आतमध्ये षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती 31 धाव्यांवरती जाऊन पोहोचतोय. पण एकदा गोलंदाज मोहन आणि समोर सागर. कुटुंबाचा बॉल आणि बॅटनं पटका जबरदस्त थर्ड मॅनकडे देखील बॉल पाठवून दिलाय षटकारासाठी. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सागरच्या बॅटमध्ये येतो हा सलगचा षटकार. 6 आणि 6 धावेच्या मदतीने धावा फलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. गोलंदाज मोहन कुठेतरी देखील महागडा ठरताना पाहायला मिळतो. पहिला बॉल डॉट आला होता, दुसरा बॉलवरती विकेट आला होता, तिसरा आणि चौथा बॉल 6 धावेसाठी खर्च करताना पाहायला मिळतो. अजून एक बनाट वेगाने बॉल फेकला. मैदानाच्या आतमध्ये विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट बॉल. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असताना गोलंदाज मारकुती गोलंदाज मोहन. मोहन आणि स्ट्रायकिंग सागर आपल्याला पाहायला मिळतो. समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. फटका जबरदस्त सजवला. क्षेत्ररक्षक अतिशय चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. बघता बघता एकदा वेगाने बनले, दुसरी धावही बनले, तिसऱ्या धावेचा कॉल केला आणि इथे बघता बघता तिसऱ्या धावेचा कॉल होता, परंतु 2+ विकेट. षटक समाप्तीचं सिग्नल. पहिला डाव संपन्न झालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला डाव संपन्न होताना धावा फलकाचा विचार करता टीमचे हनुमान किसान संघ 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 39 धावा बनवताना आपल्याला पाहायला मिळाला. विजयासाठी टीम श्री गणेश वडगाव संघाला 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 40 धावा बनवायच्या.
चला सलमीची जोडी लगेचच मैदानामध्ये दाखल व्हा. टीम श्री गणेश वडगाव संघ. जय हनुमान किसळ संघानं 18 बॉल मध्ये 39 धावा बनवल्यात. 5 गडी बाद झाला. 39 धावा बनवल्यात. विजयासाठी टीम श्री गणेश वडगाव संघाला 18 बॉल आणि 40 धावांचं लक्ष्य असताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहिल्यामध्ये धनाजी आणि मोहन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला लगेचच मैदानामध्ये दाखल व्हा. टीम श्री गणेश वडगाव सलामीची जोडी धनाजी आणि मोहन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवती गोलंदाज आबाई. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी इथं पाहायला मिळतं. पहिल्या डावमध्ये अतिशय चांगली बॅटिंग राहिली होती. 20 वैयक्तिक धावा देखील आबाईच्या पाहायला मिळाले. तो आबाई पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवती. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी इथं पाहायला मिळतं. स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर मोहन आणि नॉन स्ट्राईक इन वरती दराजी अशी सलामीची जोडी टीम श्री गणेश वडगाव संघाकडून पाहायला मिळते. चला पंच मॅच ऑन करा. गोलंदाज मार्कवती गोलंदाज आबाई पाहिजे नव्हतो. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर मोहन आणि नॉन स्ट्राईक इन मध्ये धनाजी. मॅच ऑन. पहिला बॉल दुसऱ्या डाव मध्ये देखील पहिला बॉल आणि बॅटनं पटका सजवला. क्षेत्ररक्षक देखील ऋषी बॉल पर्यंत पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. बघता बघता एकदा धावाची संधी निर्माण झाली होती. बघता बघता इथे पाहायला गेला तर बोलणं मैदान सोडावं लागेल. दुसऱ्या धावेचा कॉल चुकीचा होता परंतु देखील धनाजीने दुसरा कॉल दिला आणि इथे बघता बघता 1+ विकेट. पहिलाच बॉल पाहायला मिळाला. 1 धाव 1 विकेट पहिल्याच बॉल वरती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं देखील फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये टीम श्री गणेश जय हनुमान किसळ संघाकडनं पाहायला मिळतं. श्री गणेश वडगाव संघाला पहिला विकेट मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. काळूराव मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. मोहनच्या माध्यमातून देखील संघाचा अकाउंट ओपन झालं होतं. दुसऱ्या धावेचा कॉल दिला परंतु दुसरी धावे देखील कंप्लीट होता आली नाहीये. विकेट सोडावं लागलं. नवीन फलंदाज काळूराम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. काळूराम चाळीस धाब्यांचा पाठलाग करीत असताना टीम श्री गणेश वडगाव संघ पहिल्याच बॉलवरती देखील 1+ विकेट असं देखील आपल्याला पहिला बॉल पाहायला मिळतो. गोलंदाज मार्कवती गोलंदाज आबाई पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फेकताना पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अभयच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू असताना पहिला बॉलवरती विकेट 1+ विकेट. दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट. 40 धावांचा पाठलाग करीत असताना टीम श्री गणेश वडगाव संघ 1+ विकेट असा देखील पहिला बॉल खेळला. 1 धाव फलकावरती जमा होताना पाहायला मिळते. गोलंदाज पण एकदा आबाई आणि समोर काळूराम. समोर जमीन लगतचा फटका पाहायला मिळतो. 1 धाव वेगानं बनलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळेल. बघता बघता 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती 2 धावा पाहायला मिळतील. एकदा अभय आणि समोर पाहिलं गेलं तर धनाजी पाहायला मिळतं. धनाजीच्या माध्यमातून लगेच मोठ्या पटके मैदानाच्या आतमध्ये सजवले जातील का? खोलवर टप्प्याचा बॉल मैदानाच्या आतमध्ये भन्नाट वेगानं विकेट किपरच्या आतमध्ये विसावला जातोय. डॉट बॉल सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अभयच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 हाताळला जातोय. पहिल्या बॉलवरती 1+ विकेट. दुसरा डॉट. तिसऱ्या बॉलवरती सिंगल. चौथा बॉल डॉट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. उर्वरित अजून 2 बॉल शिल्लक असताना गोलंदाज मार्कवती गोलंदाज अभय आणि स्ट्रायकिंग यांचा विचार केला तर धनाजी पाहायला मिळतो. समोर जागा बनवण्याचं काम केलं. फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉल खाली. मैदानाच्या आतमध्ये चुका होणार नाहीये. कमालीचा झेल
धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मोठाले फटके बाद होतात धनाजी, परंतु देखील सलामी दिली होती बॉलला आणि क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं पाहायला मिळालं जय हनुमान किसान संघाकडनं. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये टीम श्रीगणेश वडगाव संघाला धनाजीच्या माध्यमातून देखील दुसरा विकेट. धाबा फलकाचा विचार केला तर 2 कडेच्या मोबदल्यामध्ये धाबा फलकावरती 2 धाबा. चेतन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो 4थ्या क्रमांकावरती. चेतनकडे देखील क्षमता असेल आपला संघ कुठेतरी विजयाच्या छायेमध्ये नेण्याचा, परंतु गोलंदाजी अतिशय चांगली पाहायला मिळते टीम जय हनुमान किसान संघाकडनं. गोलंदाज मार्गवती गोलंदाज अभय आतापर्यंत देखील चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळताना पाहायला मिळतो. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक असताना गोलंदाज मार्गवती गोलंदाज अभय आणि स्ट्रायकिंग एंडवरती चेतन पाहायला मिळतो. 39 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. सध्याच्या घडीला 2 धावा धावफलकावरती जमा झालाय. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये मध्ये पाहायला मिळतो. खाली क्षेत्र निवडलं, बघता बघता बॉल बाउंड्री लाईन शोधतोय, जाईल चौकार. षटक समाप्तीचं सिग्नल. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर धावा धावफलकाचा विचार केला तर 2 कडेच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती जमा होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गवती गोलंदाज सागर शाकिन यांचा विचार केला तर काळूराम पाहायला मिळतोय. यांचा विचार केला तर चेतन ही जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये धाबा बनवण्याचं काम करताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज मार्गवती गोलंदाज सागर धाबा धावफलकाचा विचार केला तर 2 कडेच्या मोबदल्यामध्ये 6 धाबा. अजूनही 34 धाब्यांची गरज इथून पुढे मॅच मध्ये. 12 बॉल 34 धावा. शाकिन यांचा विचार केला तर काळूराम आणि गोलंदाज सागर पाहायला मिळतो. एक मोठा फटका देखील डीप मिड विकेट मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक गणेश बॉल पर्यंत पोहोचला. बघता बघता चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. एका धाब्याच्या मदतीने धाबा फलकाचा विचार केला तर 7 धावा फलकावरती जमा होताना पाहायला स्ट्राईक रोटेट झाले. शाकिन यांचा विचार केला तर चेतन पाहायला मिळतो, जे चेतनच्या बॅटमधला शेवटच्या षटक क्रमांक 1 चा खेळ चालू असताना शेवटच्या बॉलवरती चौकार आला तो चेतन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो. धाबा फलकावरती सध्याच्या घडीला 7 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये चालू असताना पहिल्या बॉलवरती सिंगल आले. षटकातील दुसरा बॉल आणि समोर चेतन समोर देखील खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु देखील मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल होताना पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फेकताना पाहायला मिळतो गोलंदाज सागर. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये झाला. पण एकदा सागर आणि समोर चेतन पण एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. मैदानाच्या आतमध्ये अजून एक बॉल डॉट इतर पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम जय हनुमान किसान संघाकडनं. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गवती गोलंदाज अभय आला. त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गवती गोलंदाज सागर आला आणि सागरनं फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले 3 बॉल मध्ये. अजून देखील 3 बॉल षटकामध्ये फेकण्यासाठी गोलंदाज मार्गवती थांबावं लागतं सागरला. स्ट्रायकिंगचा विचार केला तर पण एकदा चेतन पाहायला मिळतो. षटकातील देखील 2 बॉल डॉट खेळला आणि 4था बॉल खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो. टॉस बॉल आडवं बॅटनं जबरदस्त फटका स्कोर लेग मध्ये सजवला. बॉल देखील पाठवून दिला. एक टप्पा काट बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय हा स्कोर लेग मध्ये. चौकार. 4 धावेच्या मदतीने धाबा फलकाचा विचार करता सध्याच्या घडीला धावफलक 11 धाब्यांवरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. टॉस बॉल देखील सागरनं फेकला आणि त्या टॉस बॉलवरती चेतननं फायदा उचलला. बॉल पाठवून दिला स्कोर लेग मध्ये चौकारासाठी 4 धावेच्या मदतीने धाबा फलकावरती 11 धावा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. आपण एकदा सागर आनंद समोर चेतन पाहायला मिळतो. 2 बॉल डॉट खेळला. तिसरा बॉल खेळण्यासाठी देखील स्ट्रायकिंग एंडवरती चौकार खेळला. पण एकदा देखील आडवा बाटना पटका खेळण्याचा प्रयत्न केला. लेग बायच्या रूपाने एकदा वेगानं बनले. एकदा बायच्या रूपानं एका धाब्याच्या मदतीने धाबा फलकाचा विचार केला तर 12 धाबा. शेवटचा बॉल शिल्लक असताना गोलंदाज मार्गवती गोलंदाज सागर
षटकातील शेवटचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मार्कवरती थांबतं. आतापर्यंत सागरनं पाहायला गेलं तर 6 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. अभयने 6 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये 6. उर्वरित शेवटचा बॉल शिल्लक असताना गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सागर स्ट्रायकिंगचा विचार केला तर काळूराम आडवं बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न होता. मैदानाच्या आतमध्ये दिशा थोडीशी खराब. उजव्या दिशेच्या बाजूला बॉल ठेवला गोलंदाज सागरना. पंचाने तिथे वाईट बॉल घोषित केला. बॅटच्या मदतीने धावा दाखल करते. 13 धावा सध्याच्याकडे धावफलक पाहायला मिळतो. टीम श्री गणेश वडगाव संघ 13 धावांवरती खेळताना पाहायला मिळतो. उर्वरित अजूनही षटकातील शेवटचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सागर आणि समोर काळूराम पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा बॉल सागर आणि समोर काळूराम. भन्नाट वेग होता. मैदानाच्या आतमध्ये देखील आता पाहायला तर सर्व बॉल निघून गेला स्टंप पासून. बॅट बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉल मारला. तिसऱ्या पंचाची मदत बॅटसाठी तिसऱ्या पंचाची मदत श्री गणेश वडगाव संघाने देखील रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण पाहू शकाल कशा रीतीने देखील सागरनं हा बॉल शेवटचा फेकलाय. फॉल डिलिव्हरी डॉट बॉल. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. गोलंदाज सागरच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 हाताळला. शेवटचा बॉल डॉट. मैदानाच्या आतमध्ये धावा दाखल विचार करत सध्याच्या घडीला टीम श्री गणेश वडगाव संघ 13 धावांवरती खेळताना पाहायला मिळतो. शेवटचे 6 बॉल अजूनही 27 धावांची गरज असताना स्ट्रायकिंग एंडचा विचार केला तर चेतन पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंड वरती काळूराम. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर 6 बॉल मध्ये 27 धावा बनवतील का? गोलंदाज मार्फत गोलंदाज चिन्मय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी त्यांना पाहायला मिळतो. चिन्मय पहिल्या डावामध्ये देखील पहिल्याच बॉलवरती विकेट सोडला होता तो चेतन. दुसऱ्या डावासाठी षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्फत सज्ज झालाय. शेवटचे 6 बॉल आणि अजून 27 धावांची गरज असताना स्ट्रायकिंग वरती चेतन. समोर बॅटचा देखील कडा घेऊन बॉल विकेट कीपरकडे जात होता. धावाची संधी निर्माण झाली होती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु देखील मैदानाच्या आतमध्ये एक धाव. एका धाब्याच्या मदतीने धावा दाखवण्याचा विचार केला तर 14 धावा. अजूनही विजयासाठी 5 बॉल 26 धावा. पाच बॉल 26. गोलंदाज चिन्मय स्ट्रायकिंग इनिंगचा विचार केला तर काळूराम मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. फटका देखील आबूमध्ये उंची भरपूर लांबी सुद्धा तितकीच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय हा षटकार. 6 धावेच्या मदतीने धावा दाखल करतो विचार केला तर सध्याच्या घडीला टीम श्री गणेश वडगाव संघ 20 धाब्यांवरती खेळताना पाहायला मिळेल. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला. काळूरामच्या बॅटमधनं अतिशय सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला. मोठाले फटके सजवावे लागतील. धावा दाखल करतो विचार केला तर 20 धावा. अजूनही 20 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉल खाली येताना पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये सेल झाला ड्रॉ. फक्त एक धाव वेगानं बनले. दुसरा धावेचा कॉल आणि दुसरी ही धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळेल. 2-2च्या साह्याने धावा दाखल करतो विचार केला तर 22 धावा. विजयासाठी 3 बॉल 18 धावा. प्रत्येक बॉलवरती षटकार येणं फार महत्वाचं राहील. स्ट्रायकिंग इनिंगचा विचार केला तर काळूरामच्या बॅटमध्ये नक्कीच 3 बॉलमध्ये 3 षटकार मैदानाच्या बाहेर फेकले जातील का? गोलंदाज चिन्मय कमालीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला. बॉल बाउंड्री लाईन शोधतोय चौकारासाठी. 4 आणि 4 धावेच्या मदतीने धावा दाखल करतो विचार केला तर 26 धावा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. 3 बॉल मध्ये देखील 18 धावा पाहिजे होत्या. 4थ्या बॉलवरती चौकार आला. धावा दाखल करतो विचार केला तर 26 धावा. पुन्हा चिन्मय आणि समोर काळूराम बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. मैदानाच्या आतमध्ये देखील डॉट बॉल. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते चिन्मयच्या माध्यमातून. शेवटचा बॉल शिल्लक असताना गोलंदाज मार्क होते. गोलंदाज
चिन्मय शागिन यांचा विचार करतात काळूराम पाहिलं होतं. सामना एका साईडने झुकताना पाहायला मिळतोय. एक बॉल 14 धावा. अतिशय चांगला बॉल फेकला होता. पटका तितका जमदार पाहायला मिळतो. एशिया कव्हर मध्ये बॉल पाठवून दिला षटकारासाठी 6 धावा, परंतु देखील फटका थोडासा मागे राहिला. फलकाचा विचार करतात सध्याची घडीला 32 धावा बनल्या होत्या. कुठेतरी देखील संघ 8 धाव्यांना पराभूत होताना पाहायला मिळतो. अडलक टपलक टीम श्री गणेश वडगाव, अभिनंदन टीम जे हनुमान किसळ संघ. या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच किताब अभयकडे जाताना पाहायला मिळेल. 20 धावा आणि 2 विकेट आणि 6 धावा फक्त खर्च करत गोलंदाज अभयला जातो या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच. या अभय लगेचच आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचा आहे. वेदांत वाघ याच्या शुभ हस्ते दिला जाईल हा मॅन ऑफ द मॅचचा किताब. अभयला दिला जाईल हा मॅन ऑफ द मॅच. 20 धावा 2 विकेट आणि 6 धावा फक्त खर्च केल्या गोलंदाज अभयला जातो या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच. यानंतर 15 मिनिटाचा ब्रेक दिला जातोय. सर्व खेळाडू प्रेक्षक मायबापांना विनंती आहे यानंतर 15 मिनिटाचा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा सिंगापूर वॉरियर्स चषक 2026 हा महाराष्ट्र संग्राम. आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देत आहोत. अभयला जातो हा मॅन ऑफ द मॅच. वेदांत वाळकोळी याच्या शुभ हस्ते दिला जातोय हा मॅन ऑफ द मॅचचा किताब. अभयला दिला जातोय. 20 धावा 2 विकेट आणि षटक हाताळताना 6 धावा फक्त खर्च केला गोलंदाज अभयनं. अभिनंदन अभय, पुढील वाटचालीस तुला भरपूर शुभेच्छा. याच्यानंतर 15 मिनिटाचा ब्रेक दिला जातोय. सर्व प्रेक्षक मायबापांना विनंती आहे, त्याच्यानंतर खेळाडूंना विनंती आहे, आपण इथून पुढे 15 मिनिटाचा ब्रेक घेत आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त आणि फक्त सिंगापूर वॉरियर्स चषक 2026 हा महाराष्ट्र संग्राम.